नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर पाटील आज आपल्या समोर आलो एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन की चला बे बोलूया आपल्या सोलापूरवर। तर विषय आपल्या सोलापुरातले संबंधित निगडीत विषय जे तुमच्या आणि माझ्या जीवनाला रोज त्याचा प्रभाव पडतो, त्याचा आपल्या जीवनावरती रोज काही ना काही त्याचा फरक पडलेलाच असतो। तर ह्या विषयावरती बोलायला मी आज तुमच्या समोर आलेलो आहे। परत एकदा खूप खूप तुमचे आभार की तुम्ही व्हिडिओमध्ये जोडला गेलेला आहात आणि आपण इथून पुढं आपल्या सोलापूरबद्दल कोण बोलत नाही तर त्या सोलापूरचेच विषय आणि जे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत तेच विषय घेणार आहे। तुम्हाला देखील काही विषय माहीत असतील, काय या संदर्भात काही सांगायचं असेल तर तुम्ही निश्चित सांगू शकता। सोलापुरातले मूलभूत प्रश्न, लोकांच्या ज्या गरजा आहेत याच्यावरतीच आपण बोलणार आहे। तर चला सगळ्यात महत्त्वाचा विषय घेऊन आपण सुरू करूया, ते सोलापुरातलं पाणी। सोलापूर शहराला, खास करून या शहरावरती आपण कॉन्सन्ट्रेट करतोय आणि सोलापूर शहराला जे येणारं पाणी आहे आणि जेव्हा तुम्ही देखील आपल्या मित्रांना म्हणजे जे आपल्या सोलापुरातून बाहेर राहतात आणि ते आपल्या मित्रांना असं सांगत असाल की आमच्या शहरामध्ये 4 दिवसाआड, 5 दिवसाआड, 6 दिवसाआड पाणी येत आहे, तर कदाचित त्यांना ते विश्वास बसत नसेल आणि मनातल्या मनात त्यांना वाटत असेल की अरे हे लोक जगतात कसे, एवढ्या दिवसानंतर पाणी भेटतं आणि हे जगतात कसे। तर आपण ह्याच प्रश्नावर बोलणार आहे आणि आपण समजून घेऊया की मुळात सोलापूरला ही खरी अडचण आहे का इथल्या राजकारण्यांनी ही अडचण तयार केलेली आहे। याचं उत्तर प्रत्येक सोलापूरकर देऊ शकतो। प्रत्येकाला माहीत आहे की अशी काही अडचण नाही आहे आणि ही अडचण तयार केली गेलेली आहे आणि पद्धतशीरपणे हे लोक आपल्याला रुजवतात, आपल्या डोक्यात घालतात की पाणी कुठून द्यायचं, पाणी कुठून द्यायचं, कुठून पाणी द्यायचं। उजनी ही खास आमच्यासाठी बांधली गेली, आमच्या सोलापूरकरांसाठी बांधली गेली आणि ह्या उजनीचं पाणी मध्यंतरी आम्ही सांगितलं देखील की ते बारामतीला पळवलं गेलं, ते इंदापूरला दिलं जातं। सोलापुरातल्या लोकांना त्यांच्या घशाला कोरड येऊपर्यंत तुम्ही गप बसता आणि तिकडं तुम्ही पाणी कॅनल्सनी फिरवता। हे कुठंतरी सोलापूरकर म्हणून दुःखदायक आहे, पण दुर्दैवाने सोलापूरला नेतृत्वाचं अभाव असल्यामुळं, कुणाला या विषयांशी काही घेणं देणं नसल्यामुळं ह्या विषयांकडे लक्ष जात नाही आहे। तर नेमकं हा विषय आहे की सोलापूरला पाणी दिलं जाऊ शकतं पण द्यायची वृत्ती नाही आहे। दुसरं एक महत्त्वाचं आपण समजू शकतो की हे लोक सांगतात की कुठं आहे पाणी, कुठं आहे पाणी। तर एक मूलभूत गोष्ट आपण समजली की एक इस्रायलसारखा देश, ज्या देशामध्ये त्यांना समुद्रापासून पाणी प्यायला तयार करावं लागतं आणि ते करू शकतात आणि तिथं मुबलक पाणी त्या लोकांना प्यायला, वापरायला वगैरे पाणी त्यांनी अवेलेबल केलेलं आहे। मग ज्या सोलापूरमध्ये भीमेसारखी नदी आहे, उजनीसारखा धरण आहे, सिनेसारखी एक छोटी नदी आहे, जर ह्या सगळ्यांचं नियोजन करून सोलापूरकरांना पाणी द्यायचं म्हणलं तर आपण देऊ शकत नाही का? तर निश्चित देऊ शकतो, पण इच्छाशक्तीचा कुठंतरी अभाव आहे आणि ह्याला आपण विरोध केला पाहिजे कुठं।